पुण्याच्या स्वारगेट एसटी स्टँडमध्येच बलात्काराची संतापजनक घटना घडली। शिवशाही बसमध्ये नराधमानं पहाटेच्या अंधाराचा फायदा घेत दुष्कृत्य केलं आणि त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेनं आंदोलन करत वसंत मोरेंनी सुरक्षा रक्षक कार्यालयाची तोडफोड केली। तसंच ज्या 4 बसेसचं लॉजिंग करण्यात आलं तिथलं धक्कादायक वास्तव आता उघड केले। पाहूया। पुण्यात एसटीच्या शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्काराची संतापजनक घटना घडली आहे आणि त्यानंतर ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली। पुण्याचे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरेंनी स्वारगेट बस स्टँड परिसरामधील सुरक्षा रक्षक कार्यालयाची तोडफोड केली। चार एसटीचे ह्या लोकांनी लॉजिंग केले। याचा अर्थ असा होतो की ह्याच नालायक लोकांच्या ह्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या अंडर यांच्या उपस्थितीमध्ये इथं रोज बलात्कार होतात। जर त्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या केबिनच्या समोर एका भगिनीवरती बलात्कार होत असेल तर ह्या नालायकांना इथं बसायचा अधिकार नाहीये। वसंत मोरेंनी आणखी एक पर्दाफाश केलाय। ज्या स्वारगेटच्या एसटी बस परिसरामध्ये तरुणीवर बलात्काराची घटना घडली त्याच बस डेपोमध्ये जुन्या 4 शिवशाही बसेसचं लॉजिंग करण्यात आलंय, जिथं साड्या आणि कंडमची पाकिटं पसरलेली आहेत। या बसमध्येही रोज गैरकृत्य होत असल्याचा सनसनाटी आरोप वसंत मोरेंनी केलाय। ज्या एसटी मध्ये आता एवढ्या मोठ्या प्रमाणात कंडोम्स पडले, तुम्ही जर पलीकडच्या बाजूला गेलात आणि पलीकडच्या बाजूला जाऊन तुम्ही बघा, त्या 4 शिवशाहीच्या गाड्या दाखवा ज्या शिवशाहीच्या गाड्यांमध्ये अक्षरशः बेडशीट, रग, महिला भगिनींच्या साड्या दाखवू शकता सगळ्यांना। कारण आजच्या या सगळ्या विषयामध्ये कारणीभूत कोण असेल तर सुरक्षा कर्मचारी आहेत। एसटी बसमध्येच 26 वर्षाच्या तरुणीवर बलात्काराची घटना घडली आणि त्यानंतर आणखी एक धक्कादायक बाब उघडकीस आली। दत्तात्रय गाडे हाच तो नराधम आहे ज्यानं ताई म्हणून पहाटेच्या अंधाराचा फायदा घेत तरुणीवर अत्याचार केलेत। पुण्याचं स्वारगेट एसटी स्टँड पहाटे 5:30 वाजले होते। तरुणी पुण्याहून फलटणला जाण्यासाठी स्वारगेट एसटी स्टँडमध्ये आली आणि बसची वाट पाहत बाकावर बसली। त्याच वेळी नराधम दत्तात्रय गाडे तरुणीकडे आला आणि ताई म्हणून कुठे जायचंय अशी विचारणा केली। त्यावर तरुणीने फलटणला जायचंय असं सांगितलं, पण फलटणची बस या ठिकाणी नसून दुसरीकडे लागल्याचं गाडे म्हणाला आणि मी तुम्हाला तिकडे घेऊन जातो असं म्हणत बसकडे घेऊन गेला आणि बस जवळ येताच बसमध्ये अंधार असल्यानं तरुणी थांबली, पण रात्रीची बस असल्यानं प्रवासी झोपल्यानं लाईट्स बंद असल्याचं गाडे म्हणाला। त्यामुळे तरुणी बसमध्ये चढताच दार लावलं आणि नराधम दत्तात्रय गाडेनं अतिप्रसंग केला। या घटनेनंतर तरुणी बसमधून उतरली आणि मित्राला फोन केला। मित्रानं तक्रार देण्यास सांगितल्यानंतर पोलिसात गुन्हा दाखल झालाय। काल ती इथं पोलीस स्टेशनला आल्यानंतर तिनं कंप्लेंट दिल्यानंतर आम्ही इमिजिएट सीसीटीव्ही फुटेज काढलेले आहेत तिथले। त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी आम्हाला निष्पन्न झालेला आहे। सदर आरोपी हा ग्रामीणच्या हद्दीतला शिरूर गावचा आहे। याच्यावरती पूर्वी 392 सारखे शिरूर शिक्रापूरला गुन्हे दाखल आहेत आणि आरोपीची हे झालेलं आहे, निष्पन्न झालेलं आहे। ह्याच्यातला या आरोपीला शोधायला कालपासून जवळपास आमच्या 8 टीम काम करत आहेत। क्राईमच्या टीम आहेत, झोनच्या टीम आहेत आणि जवळपासच्या भागामध्ये सगळीकडे त्याचा शोध घेतला जातोय। तरुणीच्या मागे हा नराधम जात असताना सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय। ते फुटेज पाहूनच पुणे पोलिसांनी या दत्तात्रय गाडेची ओळख पटवली। तो मूळचा शिरूरचा असून त्याच्यावर याआधी देखील गुन्हे दाखल आहेत। पुण्यातली कायदे सुव्यवस्थेची पकड अत्यंत सैल होत चाललेली आहे। पोलिसांचा धाक नावाची गोष्ट तर आता काही उरलेलीच नाहीये। वारंवार हा प्रश्न उपस्थित केला जातो की पुण्यातल्या ज्या गर्दीच्या जागा आहेत इथे पोलिसांची अधिकची गस्त वाढवली पाहिजे। आजची घटना फक्त गंभीर नाही तर पुण्याच्या संस्कृतीला न शोभणारी आहे। पुण्याच्या पालकमंत्र्यांनी यात लक्ष घालावं आणि पुणे पोलिसांचं नेमकं चाललंय काय यावर पालकमंत्र्यांनी निश्चितपणे त्यांना जाब विचारावेत अशी अपेक्षा आहे। अशा लोकांना रस्त्यावर ठेचून मारलं पाहिजे ही माझी त्याच्यावरची प्रतिक्रिया आहे। एवढं धारिष्ट कसं होतं? अशा विचित्र मनोवृत्तीचे लोक जर असा प्रकार करत असेल तर त्यांना या शिक्षेशिवाय दुसरी शिक्षा नाहीये। आता शिवशाही बसच्या सुरक्षेवरूनही सवाल उपस्थित झालेत। स्वतः विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंनी बसची पाहणी केली असता दार लावल्यावर बाहेरचा आवाज येत नसल्याचं गोऱ्हेंनी सांगितलंय। आम्ही जेव्हा एका बसची पाहणी केली आणि त्याच्यामध्ये
आतमध्ये आतलं ड्रायव्हरच्या मागचं दार बंद केल्यावर कोणी जर का असेल तर तिथून किती ओरडलं जोरजोराने तरी आवाज ड्रायव्हरपर्यंत सुद्धा पोचत नाही असं दिसतं आहे. कारण गाडीचा आवाज जेव्हा चालू असतो तेव्हा होतं, म्हणून गाडी बंद करून पाहिली तर त्यावेळेला सुद्धा दिसते की आवाज बाहेर पोचत नाही ही वस्तुस्थिती आहे. त्याचबरोबर महिला दक्षता कमिट्या जशा पोलीस स्टेशनला असतात तशा एस टी स्थानकावर सुद्धा महिला सुरक्षा समित्या असाव्यात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही गंभीरतेनं तपास करण्याच्या सूचना पोलीस आयुक्तांना दिल्यात. पोलिसांच्या 8 पथकांकडून नराधम दत्तात्रय गाडेचा शोध सुरू आहे. पण पुण्याच्या स्वारगेट बस स्टँडमध्ये जी धक्कादायक घटना घडली त्यावरून सवाल अनेक आहेत. बस स्टँड परिसरातच महिला सुरक्षित नाहीत का? बस लॉक केलेली का नव्हती? सुरक्षा रक्षक काय करत होते? आणि वसंत मोरेंनी 4 बसेसचा जो पर्दाफाश केला तो तर धक्कादायक असाच आहे. प्रदीप कापसेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.